तर भारताच्या विजयानंतर चक दे इंडिया म्हणत सचिन तेंडुलकरनं टीम इंडियाचं अभिनंदन केलं। खरं तर 17 वर्षांनंतर आपण हा वर्ल्ड कप जिंकलेला आहोत आणि त्यानंतर चक दे इंडिया म्हणत सचिन तेंडुलकरनं भारतीय टीमचं अभिनंदन केलं। रोहित शर्माने यावेळी टी20 फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली। मात्र आपण पुन्हा एकदा दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशभरात जल्लोष पाहायला मिळाला आणि यानंतर चक दे इंडिया असं म्हणत सचिन तेंडुलकरनं सुद्धा टीमचं अभिनंदन केलं। तर आदित्य ठाकरे यांनी टीम इंडियाचं ट्विट करून अभिनंदन केले। पाहूया त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं। कमालीचा विजय, भारतीय संघाचं अभिनंदन, संपूर्ण संघाचं हार्दिक अभिनंदन, प्रत्येकाचं आणि सर्वांचं अभिनंदन आणि राहुल द्रविड यांच्यासाठी खूप आनंदी आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्विट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं। दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सुद्धा ट्विट करत भारतीय संघाचं अभिनंदन केले। त्यांनी काय म्हटलं आपण पाहूयात। शानदार टीम इंडिया, 13 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कप जिंकून भारतानं इतिहास रचलाय। हा संपूर्ण देशासाठी खूप आनंदाचा प्रसंग आहे। सर्व देशवासी आणि आमच्या सर्व खेळाडूंना भरपूर शुभेच्छा असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय। सध्या भारतीय खेळाडूंवर सगळीकडूनच शुभेच्छांचा, अभिनंदनाचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय। अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा ट्विट करून टीम इंडियाचं अभिनंदन करतायत। आदित्य ठाकरे, प्रियंका गांधी यांनी ट्विट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं।